मंडळी नमस्कार. आपल्या आवडत्या स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, एक अतिशय वेगळा विषय घेऊन आज मी कट्ट्यावरती आलेलो आहे. खरं तर बराच मोठा गॅप आहे. मात्र तरी विषय इतका वेगळा आहे, की तो तुम्हाला नक्की ऐकायला आवडेल. कारण यातनं तुम्हाला करिअरची नवीन दिशा मिळू शकते. होय मित्रांनो, एआयच्या आगमनानंतर, एआय क्रांतीनंतर आय-टी क्षेत्र प्रचंड मोठ्या प्रमाणात बदलतं आहे. आणि त्याची पडसाद आपण ऐकतो आहोत. आसपास आपल्या त्याचं चित्र दिसतं आहे. आणि या काळामध्ये आय-टीमध्ये जे शिकू इच्छित आहेत किंवा शिकत आहेत, अशांसमोर एक फार मोठा प्रश्न आहे, की या क्षेत्रात आपण जावं का? या क्षेत्रात करिअर करावं का? आणि केलंच तर कशा पद्धतीने आपला ॲप्रोच असायला हवा? हाच विषय आज आपण घेतलेला आहे आणि त्यासाठी मी बोलतं करतो आहे आमचे मित्र मनोज देशमुख यांना. मनोज देशमुख हे गेली 26 वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहेत, आय-टी क्षेत्रात. भारतात आणि भारताबाहेर अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये त्यांनी मोठ्या हुद्द्यावरती काम केलेलं आहे. तंत्रज्ञान हा त्यांचा आवडता विषय आहे आणि तंत्रज्ञान समजून सांगणं हा त्याहून आवडता विषय आहे आणि म्हणूनच आज मी त्यांच्याशी संवाद साधतो आहे. कारण अनेक कार्यशाळांमधून, त्यांच्या लेखनातून ते अनेकांना भेटत असतात, समुपदेशन करतात आणि हा विषय अनेकांच्या जिव्हाळ्याचा असल्यामुळं आज मी त्यांना बोलतं करतो आहे आपल्या कट्ट्यावरती. मनोजजी नमस्कार. नमस्कार सर. पहिला प्रश्न, आय-टीमध्ये एआयचं जे आगमन झालेलं आहे, ती संधी आहे का संकट आहे? अतिशय चांगला प्रश्न तुम्ही सुरुवातीलाच विचारला आहे. भारतासारख्या देशात जिथं बऱ्यापैकी जगाला प्रोव्हाइड करतो आपण आय टी सर्व्हिसेस, संख्यात्मक असेल, गुणात्मक असेल, अशा देशामध्ये ए आयचा इम्पॅक्ट हा दोन्ही बाजूनी पाहायची गरज आहे. म्हणजे म्हणलं तर हे संकटही आहे, म्हणलं तर ही संधी आहे. आणि यात जे काय आपण स्टेक होल्डर इन्व्हॉल्ड आहेत, पॉलिसी मेकिंगसाठी सरकार असेल, मुलांना काय करावं, काय नाही करावं यासाठी पालक असतील, शिकणारी मुलं असतील किंवा ह्या शैक्षणिक संस्था असतील, या सगळ्या स्टेक होल्डरसाठी आत्ता देर आर सर्टन इमिडिएट ॲक्शन आयटम्स, म्हणजे काही कृतिशील मुद्दे आत्ताच आहेत. त्यामुळे मानलं तर संकट आहे, मानलं तर संधी आहे, पण जर काम नाही केलं तर परिस्थिती गंभीर होऊ शकते. पण आत्ताचं ओव्हरऑल चित्र काय आहे? म्हणजे कारण भारताची आय-टी इंडस्ट्री जी आहे, ती मेजरली सर्व्हिसवरती डिपेंडंट आहे आणि एआयमुळे सर्व्हिसेसमधले जॉब सर्वात आधी कमी होत आहेत असं म्हणतात. आत्तापर्यंत अनेक इनोव्हेशन आलेले आहेत, पण ए आयला तुम्ही जर बघितलं तर त्याला डिसरप्टिव्ह इनोव्हेशन असं म्हणतात. म्हणजे एखादी गोष्ट, समजा इलेक्ट्रिसिटीचं जे काही इनोव्हेशन होतं ते डिसरप्शन होतं, किंवा त्याच्या आधी चाकाचा शोध लागला तेही डिसरप्शन होतं. आपल्याला ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, की जगातले 60% व्हाईट कॉलर जॉब आपण जे म्हणतो, ते कुठल्या ना कुठल्या कॉग्निटिव्ह इंटेलिजन्सच्या अराउंड आहेत. म्हणजे मी ॲनालिसिस करतो, मी डेटा काढतो, मी निष्कर्ष काढतो, मी काहीतरी कॅल्क्युलेशन करतो, ठरलेल्या SOP पद्धत असतील, म्हणजे एखादी प्रोसिजर करतो आणि लोकांकडून काम करून घेतो. ए आयचे LLM, लार्ज लँग्वेज मॉडेल्स, या कामामध्ये बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने आत्ता काम करत आहेत. विशेषतः आय-टी इंडस्ट्रीचा जर तुम्ही विचार केला तर त्यातही सर्व्हिसचे जॉब होते, L1 सपोर्ट होता, L2 सपोर्ट होता, काही इन्फ्रास्ट्रक्चरचे जॉब असतील. पण प्रामुख्याने सॉफ्टवेअर निर्मितीचा जो जॉब होता, त्या जॉबमध्ये काय होतं, की एखादी सिस्टीम असायची, त्यात आर्किटेक्ट माणूस एक फ्लो तयार करून द्यायचा आणि मग तो फ्लो किंवा पॅटर्न फॉलो करून ज्युनियर डेव्हलपर्स ते काम करायचे. यातलं ज्युनियर डेव्हलपरचं जे रेप्लिकेशनचं काम आहे, म्हणजे मी एम्प्लॉई एंट्रीचा फॉर्म बनवला, आता तू कस्टमरचा बनव रे बाबा. हे काम एआयची मॉडेल त्यांच्या करंट अवस्थेत कुठल्याही माणसापेक्षा चिपर, फास्टर आणि ॲक्युरेट करू शकतात. म्हणजे मी गेली 26 वर्ष मी अजूनही हँड्स ऑन कोडिंग करतो आणि मला त्याचं असं कौतुक वाटायचं. पण ज्यावेळेसपासून मी हे टूल वापरायला लागलो, माझ्या लक्षात आलं की माझ्यापेक्षा कमीत कमी 4 पट 5 पट चांगल्या प्रतीचं आणि अतिशय फास्टर काम हे टूल करतात. त्यामुळे आय-टी सर्व्हिस इंडस्ट्रीचा जो पिरॅमिड होता, त्यात सगळ्यात खाली जो लार्ज सेगमेंट होता, तो होता सॉफ्टवेअर डेव्हलपरचा. आणि तीच कामं जर मॉडेल चांगली करू लागली तर संख्यात्मक इंडस्ट्रीवरती परिणाम होणार आहे आणि एंट्री लेव्हल जॉबवरती याचा निश्चितच परिणाम होणार आहे. बरोबर. हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आत्ता त्यांनी सांगितली. जे मुलं आता आय-टी पास आउट आहेत, होत आहेत, अशांपुढं इमिजिएट जो प्रश्न आहे, तो त्यांच्या इंटर्नशिपचा. बरोबर. सो तुम्हाला ते चित्र कसं दिसतंय? मी हा प्रश्न म्हणून मी 2-3 कॉलेजला तिथं असलेल्या विद्यार्थ्यांना बोललो. म्हणजे आजच सकाळी मी
वेल्ल्यूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये माझ्या मित्राची मुलगी, तिला असंच विचारत होतो, की तुमच्या कॅम्पसची परिस्थिती काय आहे? तर कॅम्पसची परिस्थिती थोडीशी खालावलेली आहे. म्हणजे तुम्ही आत्ता ऐकलं असेल, की Oracleनी IITs आणि NITsमध्ये फ्रेशरला दिलेल्या ऑफर ज्या रोल आउट केल्या होत्या, त्या विथहेल्ड केल्यात किंवा कॅन्सल केल्यात. त्यामुळे एंट्री लेव्हल कॅम्पस रिक्रुटमेंटवरती नक्कीच परिणाम झालेला आहे आणि त्याच्याही वरती इंटर्नशिप मला जिथं मिळत होती, तिथे याचा परिणाम आत्ता झालेला आहे. बराचसा हा कदाचित बदलाचा काळ असल्यामुळे कदाचित काही अंशी पुन्हा ते रिझ्यूम होईल. पण ओव्हरऑल तुम्हाला इंडस्ट्रीत यायचं असेल, तर लागणारा रेडीनेस जो आहे ना, तो 100% बदलला. म्हणजे मी तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. SDLC असा आमच्याकडे एक शब्द आहे, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल. सॉफ्टवेअर निर्मितीची जी प्रक्रिया होती ना, तीच फंडामेंटली बदलली आहे. बरोबर आहे. आणि ती बदललेली प्रक्रिया इन्स्टिट्यूट्स इतक्या लवकर अडॉप्ट करतील ह्याची शक्यता कमी आहे. ते सिलेबसमध्ये येईल त्याची शक्यता कमी आहे. पण इंडस्ट्री कॅनॉट वेट. राईट. इंडस्ट्रीने ते अडॉप्ट केलंय आणि मग इंजिनिअरिंगमधून आलेल्या माणसाला ते जर माहीत नसेल, तर तो गॅप थोडासा हानिकारक होऊ शकतो. त्यामुळे इन्स्टिट्यूटच्या बेसिसवरती अवलंबून न राहता या नवीन SDLCच्या पद्धती काय आहेत, एजंटिक पद्धतीने सॉफ्टवेअरची निर्मिती कशी करता येईल, या गोष्टीचा मुलांना स्वतःहून अभ्यास करावा लागणार आहे. म्हणजे जो सिलेबस शिकून मुलं बाहेर पडलेली आहेत, तो सिलेबसच आउट ऑफ सिलेबस झाल्यासारखं होतोय आता. होही आणि नाही पण. म्हणजे यातला म्हणजे मी तुम्हाला तेच सांगतो, की तुम्हाला मिसळ करण्यासाठी कांदा किती बारीक कापायचा आहे, हे माहीत असणं आवश्यक आहे. पण तो चाकूनी कापायच्या ऐवजी तुम्ही फूड प्रोसेसरनी कापलाय. पण फंडामेंटल जे टेक्निकल आहेत, म्हणजे आमच्याकडचं डिझाईन कसं करायचं, डिझाईन पॅटर्न्स काय असतात, त्याच्या बेस्ट प्रॅक्टिसेस काय असतात, प्रोग्रामिंग फंडामेंटल काय आहेत, हे माहीत असणं आवश्यक आहे. पण ते तुम्ही करणार नाहीयेत. ते तुम्ही मॉडेल कडून घेणार आहे. पण तुम्ही जर अडकलात, तर डिबग तुम्हालाच करायचं आहे. राईट. त्यामुळे फंडामेंटल समजून घेऊन नवीन पद्धतीला अडॉप्ट करणं, असं ते थोडंसं बॅलन्सिंग ॲक्ट आहे आता. एक फार मोठं पण वेगळं चॅलेंज आहे असं म्हणायला आपण हरकत नाही, की तुमचं फंडामेंटल आहे तुम्हाला स्ट्रॉंग ठेवायला हवं आणि त्याच वेळेस नवीन गोष्टी, नवीन स्किल्स म्हणजे स्वतः काम करण्यासोबतच इतरांकडून म्हणजे AI कडनं काम करवून घेण्याचं एक स्किल तुमच्यात आलं पाहिजे असं थोडक्यात तुमचं म्हणणं आहे. फक्त हा जो सगळा धोका तुम्ही सांगतायत, तो फक्त IT इंडस्ट्री पुरता मर्यादित दिसतोय का अन्य क्षेत्रातही तुम्हाला असे काही पडसाद दिसतायत? हा म्हणजे अतिशय महत्त्वाचा पुन्हा एक प्रश्न. एन्थ्रॉपिक ही मॉडेल निर्मितीमधली खूप स्ट्रॉंग AIची कंपनी आहे आणि ते आपले पेपर लिहित असतात वेगळे. तर त्यांनी अर्ली इम्पॅक्ट ऑफ AI ऑन व्हेरियस जॉब असं त्यांनी एक पेपर लिहिला होता. तर सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यात जास्त परिणाम तर IT इंडस्ट्रीवरती. त्याच्यानंतर इथं आपण बिझनेस ॲनालिसिस BI बिझनेस इंटेलिजन्स ॲनालिसिस बँकिंग म्हणतो त्याच्यावरती आहे. आणि सगळ्यात कमी इम्पॅक्ट कुठे आहे? जिथं व्यक्तिसापेक्ष काम आहे. कन्सल्टिंग असेल, काउन्सिलिंग असेल, हेल्थ केअर असेल, गिग इकॉनॉमिकली कामं असतील, बरोबर आहे की नाही? जिथं व्यक्ती तुम्ही रिप्लेस करू शकत नाही किंवा प्लंबिंगचं काम आहे, मोटार मेकॅनिकचं काम आहे, तिथं इम्पॅक्ट तुलनात्मक कमी आहे. पण जिथं कॉग्निटिव्ह इंटेलिजन्स वापरला जातो, त्या सर्व क्षेत्रावरती आत्ता AIचा परिणाम आहे. मग आता इथं परत 2 गोष्टी आहेत. तुम्ही दोन्ही भूमिकात होतात. म्हणजे तुम्ही कामही अनेक ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे ॲज अ एम्प्लॉयी म्हणून देखील काम केलेलं आहे किंवा ॲज अ मॅनेजर म्हणूनही काम केलेलं आहे IT कंपन्यांमध्ये. आणि नंतर स्वतः ओनर देखील आहात. ह्या दोन्ही भूमिकेतनं तुम्ही जेव्हा पाहता, तेव्हा IT मध्येच ह्या तुमच्या 26 वर्षाच्या काळात स्पीडला तो पेस आहे किंवा किती स्पीडीली या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत असं तुम्हाला मागचं थोडंसं मागं डोकावून पाहताना दिसतं? पुन्हा एक चांगला प्रश्न आहे, की साधारण मी 2000 साली 99 किंवा 2000 साली ITत आलो आणि त्यात पहिलं आलेलं जे काही लोकांना माहीत असलेली गोष्ट होती ती Y2K होती. म्हणजे इयर स्टोअर करताना 4 आकड्याच्या ऐवजी 2 आकडे वापरल्यामुळं 00 होण्याचा जो धोका आला आणि त्याच काळात खरं भारतातली IT इंडस्ट्री तशी सर्व्हिस इंडस्ट्री नावारूपाला आली. नंतर त्याच्यानंतरची जी गोष्ट आली ती होती साधारण आपण IT इन्फ्रा म्हणजे इंटरनेटमध्ये झालेले 4G, 5G यामुळं स्पीडमध्ये झालेला बदल, अव्हेलेबिलिटीमध्ये झालेला बदल. नंतर मोबाईलची झालेली क्रांती. नंतर क्लाउड कम्प्युटिंग आलं. तर हे जे सगळे बदल आहेत, ह्या सगळ्या बदलाचा काही ना काही परिणाम झाला. पण काही दिवसापूर्वी नंदन निलेकनी इन्फोसिसमधल्या AI डेला बोलले आणि ते म्हणाले, की आत्तापर्यंतचे बदल हे तंत्रज्ञानात एक लेयर ॲड करत होते. पण AIची ज्यावेळेस गोष्ट येते, त्यावेळेस त्यांनी एक छान वाक्य वापरलं, की इट इज रूट अँड ब्रांच सर्जरी.
म्हणजे हा मूलभूत फरक आहे. तुम्ही आत्तापर्यंत जे केलंय ते सगळं विसरून किंवा ते रेफरन्सला ठेवून तुम्हाला नव्याने किंवा रिइमॅजिन करायची गोष्ट आहे. मग तुम्ही एम्प्लॉयरचा रोल करत असाल किंवा व्यवसाय करणाऱ्याचा रोल करत असाल, सगळ्याला इक्वली स्वतःचा पुन्हा विचार करण्याची गरज आहे. हं. एक प्रत्येकाची एक वेगळी खासियत असते बघा. एक व्यक्ती किंवा माणूस म्हणून आपण विचार करू शकतो, ही आपली खासियत आहे. बरोबर आहे? बरोबर. आता माणसांमध्ये देखील अनेक प्रकार असतात. अनेक प्रकार याचा अर्थ की प्रत्येकाचे स्किल्स वेगळे असतात, क्षमता वेगळ्या. क्षमता वेगळ्या असतात. याच्यामध्ये जे क्रिएटिव्ह थिंकर्स आहेत हं. आपल्याकडचे, हं. जे सर्जनशील आहेत, सर्जनशीलता आहे. त्याला कितपत धोका दिसतो आहे? खरं तर ना, जी लोकं सर्जनशील आहेत, जी या तंत्रज्ञानाला अडॉप्ट करणार आहेत, त्यांच्या हातात 10 टूल्स आल्यासारखं आहे. मग मी तुम्हाला उदाहरण देतो. म्हणजे करिअर मार्गदर्शनचा एक वर्कशॉप घेतोय आणि त्यासाठी करिअर संधी 10वी-11वी नंतरच्या किंवा त्याच्या करिअरच्या वाटा यासाठी मला थोडासा कंटेंट पाहिजे. आता करिअर काय माझं तेवढा मी काही शिक्षण क्षेत्रात नाही आहे. पण मी म्हटलं ठीक आहे, मी तुला मदत करून देतो आणि मी Anthropicचं क्लाउड, जेमिनी टूल वापरून अतिशय छान त्याला आर्टिक्युलेट करून तो डेटा दिला. म्हणजे एआयमुळं साधारणपणे जी तुमची आत्तापर्यंतची क्षमता नव्हती, ती क्षमताही तुम्हाला आत्मसात करता येऊ शकते. एखादा माणूस सर्जनशील आहे, पण त्याच्याकडं ऑडिओ व्हिडिओमध्ये त्याला काहीतरी करायचं होतं, पण त्याच्याकडे तेवढी वेळ नव्हता किंवा पैसे नव्हते किंवा रिसोर्सेस नव्हते. अगदी किरकोळ लायसन्सिंग कॉस्टमध्ये एआय ॲनिमेशन्स किंवा एआय व्हिडिओ किंवा एआय फिल्म मेकिंग होऊ शकतं. त्यामुळे सर्जनशील माणसाला मी तर म्हणतो संधी म्हणून या विषयाकडे पाहिलं पाहिजे. पण आता ओव्हरऑल जे इतके वर्ष आपण जगाला आय-टीमध्ये सर्व्हिसेस सर्व्हिसेस. प्रोव्हाईड करतो. एखाद्या पाटील इफेक्टमुळं सगळ्या Anthropicचं, गोष्टी बदलू बरोबर. शकतात, की सगळंच म्हणजे बदलूनच गेलं तिथून. हं. सो अशा केसमध्ये भारताची जी मक्तेदारी होती सर्व्हिस इंडस्ट्रीमधली, ती अर्थातच बरोबर. मर्यादित झाली, आता कमी झालेली आहे. मग रिव्हर्स ब्रेन ड्रेन जे म्हणतो बरोबर. आपण, ते आता होताना दिसतोय का तुम्हाला? रिव्हर्स ब्रेन ड्रेन पेक्षा ना आत्ता असं जाणवतं की ज्या मुलांनी मास्टर्स केलं होतं, ज्या लोकांनी तिथं आणखीन शिक्षण घेतलं होतं किंवा जे H1 वरती काम करत होते, त्यांची जर नोकरी गेली किंवा नोकरी मिळाली नाही, तर बऱ्यापैकी अवघड परिस्थिती आहे आणि त्याच्यात डोनाल्ड ट्रम्प आणि ह्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसी पण काही अंशी कारणीभूत आहेत. पण एक आणखीन महत्त्वाचा मुद्दा आहे की आत्ता जे तंत्रज्ञान प्रगत होतंय, त्याच्यावरती आपण एआयमध्ये अडॉप्शन जरी केलं, तरी एक दुसरा धोका हा आहे की ओव्हर रिलायन्स ऑन अ पर्टिक्युलर कंट्री. आत्ता एआय निर्मितीतले जे मॉडेल्स आहेत, ज्या मोठ्या कंपन्या आहेत, त्याच्यावरती अमेरिकेची मक्तेदारी आहे आणि त्याच्यानंतर थोडीशी चायनाची मक्तेदारी आहे. तर अजून एक गोष्ट करणं आवश्यक आहे. म्हणजे रिव्हर्स ब्रेन आला तरी इथं जोपर्यंत भारत स्टॅक हा विषय होत नाही, आपली स्वतःची LLM मॉडेल किंवा स्मॉल लँग्वेज मॉडेल म्हणून एक प्रकार असतो, जी कमी रिसोर्सेसमध्ये चालतात आणि आपल्या कॉन्टेक्स्टला ॲप्लिकेबल सोल्युशन जोपर्यंत बनत नाही, तोपर्यंत रिव्हर्स आलेला ब्रेन ड्रेन इथे येऊन करणार काय नाही, त्या 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 बुद्धिजीवींनी इथे येऊन काय करायचं. म्हणून हे दोन्ही साईडनी सॉल्व्ह करायचा प्रॉब्लेम आहे. त्यांना तिथं थोडे चॅलेंजेस नक्कीच आहेत. तिथंसुद्धा जॉबवरती इम्पॅक्ट झालेला आहे आणि ती लोकं जर इथं आली, तर त्यांना काहीतरी विजन, काहीतरी ॲस्पिरेशन घेऊन इथे यावं लागणार आहे. पण हे सगळं परदेशातल्या टेक्नॉलॉजीज आहेत, एआयच्या आता जे एक्झिस्टिंग आहेत, बरोबर आहे? आणि त्या आपण लर्न करतोय आणि ॲट द सेम टाईम एका अर्थी आपण त्यांना शिकवतोय देखील. बरोबर. भारताची स्वतःची अशी अजून त्याच्यामध्ये आगेकूच झालेली नाही आहे. बरोबर. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, असं गेले अनेक वर्षांपासून ऐकतोय फक्त आपण. हं. तुम्हाला कसं दिसतंय भविष्यातलं हे चित्र कसं असेल आता एक 2-4 वर्षात, 5 वर्षात? इन्फ्रा जो पार्ट आहे यातला सगळ्यात तुम्ही जर बघितलं तर लार्ज लँग्वेज मॉडेल तयार करणं आणि त्यांना ट्रेन करणं ह्यासाठी लागणारा जो GPU आहे. आत्ता जगाची अडचण ही मेमरी आणि GPU ही आहे. तर भारत सरकारने इनिशिएटिव्ह घेऊन आत्ता अगदी काहीतरी ₹65 पर आवरमध्ये तुम्हाला GPU अवेलेबल करून दिले, ज्यांना इच्छा आहे त्यांना. भारतातले जे टॉप इन्स्टिट्यूट्स आहेत, IITs असतील किंवा BITS असतील किंवा अजून NITs असतील, तिथं बऱ्यापैकी पोरं याच्यात काही ना काही काम करतात. म्हणजे भाषिणीसारखा विषय असेल, बरोबर आहे, किंवा तुमचं ॲग्रिकल्चरमधलं इनोव्हेशन असेल आणि चिप निर्मिती असेल. अनफॉर्च्युनेटली तो जो फरक कमी काळात गाठायचा आहे ना, ती स्पीड आपल्याकडे असेल का नाही माहीत नाही आहे. पण तरीसुद्धा इंडिजिनस इनोव्हेशनला बऱ्यापैकी स्कोप आहे आणि मला असं वाटतं सरकार बऱ्यापैकी गंभीर आहे. टॉप नॉच इन्स्टिट्यूट्स बऱ्यापैकी गंभीर आहेत. पण ते रिसिप्रोकेट होऊन खालपर्यंत यायला किती वेळ लागेल हे काही खरं सांगता येत नाही आता.
आपला मुख्य विषय शेवटी करिअरशी Career. संबंधित आहे म्हणून परत तिकडे वळतो. अशा ह्या परिस्थितीमध्ये जे ऑलरेडी आता शिकत आहेत, IT मध्ये आहेत, त्यांचं पदवी असेल किंवा पदविका असेल, म्हणजे बी असेल किंवा ME असेल, हां, MCA असेल. हां, किंवा कुठल्याही याच्यामध्ये, पण ज्याचा IT किंवा कॉम्प्युटरशी संबंध आहे. अशा मुलांसाठी तुमचं काय पहिला सल्ला राहील? बरोबर. आत्तापर्यंत म्हणजे मी पुन्हा तेच सांगतो, की जी गती आहे बदलाची, मी 2-4 इन्स्टिट्यूटलाही जाऊन आलो. इन्स्टिट्यूट सीरियस आहे. त्यांच्या लक्षात येते, की हे डिसरप्शन आहे. सिलेबसमध्ये बदल व्हायला पाहिजे. पण सिलेबसमध्ये बदल झाला तरी ती कंटेंट डिलिव्हरी, ते शिकवणं, ह्यासाठी तो स्टाफ इतक्या लवकर इनेबल होणार आहे का? बरोबर आहे. त्यामुळे एक वास्तविकता स्वीकारणं या मुलांनी लक्षात ठेवायला पाहिजे, की मी शिकलेला जो काही अभ्यास आहे, ते फंडामेंटल्स मला नक्कीच कामी येणार आहेत. पण आत्ता इंडस्ट्रीला ज्या गोष्टी लागतात, एजेंटिक असेल, MCP असेल, रॅग असेल, सॉफ्टवेअर वापरून म्हणजे AI वापरून सॉफ्टवेअर निर्मिती करणं असेल. मी जे म्हणालो, की SDLCची पूर्ण सायकलच बदलते आहे. तर या बदलत्या सायकलला अलाइन होण्यासाठी त्यांना स्वतःहून प्रयत्न करायला लागतील. आणि हे करण्यासाठी मी तुम्हाला खरं सांगतो, हे करण्यासाठी खूप खूप मोठा कुठला कोर्स करायची गरज नाही आहे. प्लुरल साईट, Udemy अशा साईटवरती अगदी ₹300-500 उत्तम क्वालिटीचे कोर्सेस अवेलेबल आहेत. पण हे या मुलांना करायला लागणार आहे. स्वतः करायला लागणार. साधारण काय करायचं, म्हणजे काय काय करायला पाहिजे? म्हणजे कुठल्या कुठल्या लेवलला काय करायला हवं? अगदीच ओके, थेट छान, प्रश्न छान. विचारतो. सगळ्यात पहिलं मी पुन्हा सांगतो, की जी आमच्याकडे सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून येण्यासाठी जी प्रोग्रामिंग फंडामेंटल्स असतील, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग असेल किंवा डेटाबेसचे कन्सेप्ट असतील, डिझाइन पॅटर्न्स असतील, डेटा स्ट्रक्चर असेल, या फंडामेंटल गोष्टी तुम्हाला माहीत असणंच आवश्यक आहे. दे आर नॉट गोईंग अवे. पण याच्यासोबत मी आत्ता तुम्हाला असं म्हणलो, की प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग सारखं स्किल आहे. ते वाटायला अतिशय सोपं वाटतं, की प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग काय, मशीनशी बोलायचं आहे. पण ते तितकंही सोपं नाही आहे. त्याला मी कॉन्टेक्स्ट कसा द्यावा, तो कॉन्टेक्स्ट कसा रिटेन करावा. आणि SDLC सॉफ्टवेअर निर्मितीची जी प्रक्रिया आहे, ती आत्तापर्यंत खूप प्रदीर्घ होती आणि स्लो होती. याच्यामध्ये वेगवेगळ्या एंडला वेगवेगळा स्टेक होल्डर इन्व्हॉल्व असायचा. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, की तुमच्या बिझनेस रिक्वायरमेंट प्रॉडक्ट ओनर BA लिहून द्यायचा. मग आर्किटेक्ट यायचा, तो आर्किटेक्चर करून द्यायचा. मग कुणीतरी सीनियर माणूस डिझाइन करायचा आणि मग डेव्हलपर येऊन कोड करायचे. डिप्लॉय करण्यापर्यंत जी पूर्ण सायकल आहे 360 डिग्री, ती एक माणूस करू शकतो या टूलच्या मदतीने. त्यामुळे पासआउट होणाऱ्या विद्यार्थ्याला मला फक्त कोडच करता येतो असं म्हणून चालता येणार नाही. त्याला आर्किटेक्चर कळलं पाहिजे, त्याला डिझाइन कळलं पाहिजे आणि त्याला या नवीन सॉफ्टवेअर निर्मितीची प्रक्रिया जी आहे, टूल्स वापरून, एजेंटिक टूल वापरून, एजंट वापरून, हे त्याला येणं अत्यंत आवश्यक आहे. बरोबर. नाही, खूप छान तुम्ही आता याचं उत्तर दिलं. आता फक्त शेवटी जाता जाता थेट प्रश्न असा विचारतो, नवीन कुठल्या पोझिशन्स तयार होणार आहेत आणि जुन्या कुठल्या जाणार आहेत ह्या मुलांसाठी? ओके, छान. ह्यातला सगळ्यात जास्त इम्पॅक्ट झालेला जो वर्ग आहे, मॅन्युअल टेस्टिंग होतं, L1, L2 सपोर्ट होता, जे अतिशय रिपिटेटिव्ह काम आहे. बरोबर आहे. अजून परवा Cloudflareच्या CEOनी एक खूप छान वाक्य वापरलं. त्यांनी 1100 लोकांचा ले ऑफ केल्यानंतर त्यांनी मुलाखत दिली आणि तो म्हणाला, की मला मेजरर्स नको आहेत. मेजरर्स म्हणजे काय? जी लोकं स्वतः काही निर्मिती करत नव्हते, ते फक्त मॉनिटर करायचे, लोकांकडून काम घ्यायचे. बरोबर आहे? सेल्सचा जो रोल आहे, तो तितकाच क्रिएटिव्ह आहे. क्रिएशनचा जो रोल आहे, तो तितकाच क्रिएटिव्ह आहे. आणि AIचं अडॉप्शन जर निर्मिती झाली आहे, तर ती केवळ IT पुरतं मर्यादित नाही आहेत. भारतासारख्या इकॉनॉमीत ॲग्रिकल्चरमध्ये आहे, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहे. त्यामुळे जर तुम्हाला AI हे स्किल आलं, तर AI शिवाय अनेक इंडस्ट्रीत AI अडॉप्शन करण्यासाठी तुम्हाला नवीन रोल मिळणार आहेत. बरोबर आहे. अजून एक छान रोल आहे, तो किती लोकांच्या लक्षात येईल माहीत नाही. पण एखादा मॅन्युअली जाणारा प्रोसेस आहे, तुम्ही तो ऑटोमेट केला एजंटच्या मदतीने. पण तो खरंच चांगला झालाय का नाही, हे व्हॅलिडेट करायला जी लोकं लागतात, त्यांना इव्हॅल्युएटर्स किंवा इव्हॅल्स म्हणतात किंवा डोमेन इंजिनिअर्स म्हणतात. म्हणजे बँकिंगचा एखादा प्रोसेस आहे, ज्याच्यात तुम्हाला मास्टरी आहे. नवीन अडॉप्शन करून मी तो प्रोसेस लावला. कुणीतरी ते सर्टिफाय करायला पाहिजे ना, हे बरोबर चाललंय म्हणून. बरोबर. त्यामुळे नवीन मुलांनी कुठल्यातरी डोमेनशी अलाइन राहणं, नवीन टूल शिकणं आणि सातत्याने शिकण्याची कला ही जिवंत ठेवणं, ह्या अत्यंत आवश्यक गोष्टी आहेत. वाह! तर मित्रांनो, अतिशय उत्तम पद्धतीने आता मनोजजींनी ह्या सगळ्या गोष्टी उलगडून दाखवल्या, सोप्या करून दाखवल्या आणि मला असं वाटतं, की थोडंसं आपण जे निराश झालो होतो, अरे काय, किंवा चिंताग्रस्त झालो असतो, त्यापासून दूर होऊन येस, काही अपॉर्च्युनिटीज देखील आता याच्यातून आपल्याला समथिंग दिसतायत, अशी आजची चर्चा होती. मनोजजी, तुम्ही आलात आणि इतक्या छान पद्धतीने या सगळ्या गोष्टी उलगडून दाखवल्यात. तुमचे खूप खूप आभार. बोलावल्याबद्दल धन्यवाद संतोष. थँक्स यू.